नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण आपलं इतिहासाचं चौथं प्रकरण भारतीय कलांचा इतिहास याचा अभ्यास करतोय. आतापर्यंतच्या तासिकांना आपण अभ्यासलं कलेचे दोन प्रमुख प्रकार, एक दृक्कला आणि दुसरी ललित किंवा अंगिक कला. आतापर्यंत आपण पहिल्या प्रकाराविषयी माहिती पाहिलेली आहे, म्हणजे दृक्कलेविषयी. मग दृक्कलेचे परत दोन प्रकार, एक शिल्पकला आणि दुसरी चित्रकला. बरोबर आहे. तर आजच्या तासिकेला आपण दुसरा प्रमुख प्रकार अभ्यासणार आहोत आणि तो आहे ललित किंवा अंगिक कला. पहा, दृक्कला आणि अंगिक कला याच्यातला फरक मी मागच्या पण तासिकेला सांगितलेला होता, अगदी पहिल्या तासिकेला, की दृक्कला जी असते ती कला सादर करणाऱ्या त्या कलाकाराला प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागत नाही. प्रत्येक वेळी एकदा त्या चित्रकाराने चित्र काढलं की त्याचं चित्र शेकडो वर्ष त्याच्यानंतर सुद्धा त्याच्या अपरोक्ष त्याच्या पश्चात लोक पाहू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात, प्रशंसा करू शकतात, वाहवा करू शकतात. बरोबर आहे. एखाद्या शिल्पकाराने शिल्प तयार केलं, मूर्ती तयार केली, पुतळा तयार केला, त्याच्यानंतरही कित्येक वर्षापर्यंत लोक त्याचं शिल्प पाहू शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे त्या कलाकाराला प्रत्येक वेळी कला सादर करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतंच असं नाही, कारण ती वस्तूंच्या स्वरूपात असते दृक्कला. पण जी दुसरी आहे ललित किंवा अंगिक कला, ही मात्र दृक्कलेपेक्षा वेगळी आहे. म्हणून तर प्रकार दुसरा केलाय ना, नावच अंगिक कला आहे. बघा, अंगिक म्हणजे कलाकाराला प्रत्येक वेळी कला सादर करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागतं. त्याशिवाय या कलेची कल्पना आपण करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे, अंगिक कला, आणि तिचं दुसरं नाव आहे ललित कला. तर आपण पाहूया की ही जी ललित किंवा अंगिक कला आहे ती कोणकोणत्या स्वरूपामध्ये साधारणपणे सादर करता येते. ठीक आहे. तर त्याचे 4 प्रकार आहेत, ज्या 4 प्रकारामध्ये ही ललित कला किंवा अंगिक कला सादर करता येते. पहिला नृत्य, दुसरा आहे गायन, तिसरा आहे वादन आणि चौथा आहे नाट्य. या 4 प्रकारामध्ये ही ललित किंवा अंगिक कला सादर करता येते. नृत्य, नर्तकाला नर्तिकेला नृत्य प्रत्यक्ष सादर करावं लागतं. बरोबर आहे. गायन, प्रत्यक्ष गायकाला गावं लागतं. वादन, प्रत्यक्ष संगीतकाराला वाद्य वाजवणाऱ्या वादकाला वादन करावं लागतं. आणि नाट्य, प्रत्यक्ष अभिनेता किंवा अभिनेत्री, नट किंवा नटी यांना अभिनय करावा लागतो, नाट्यीकरण करावं लागतं. बरोबर आहे. तरच ती कला सगळ्यांच्या समोर सादर होऊ शकते. ठीक आहे. तशा 4 प्रकारांमध्ये ही अंगिक कला कलाकाराला सादर करता येते. याच्यावरती कदाचित संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा हा प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो. अंगिक कला, अंगिक कलेची माध्यमं. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. कोणत्याही दृक्कला असेल किंवा अंगिक कला असेल, तिचे 2 उपप्रकार पडलेले आहेत. बरोबर आहे. आपण चित्रकला, शिल्पकला यांचा पण अभ्यास केला. लोकचित्रकला शैली, अभिजात चित्रकला शैली, लोकशिल्पकला शैली, अभिजात शिल्पकला शैली. बरोबर आहे. त्याचप्रमाणे या अंगिक किंवा ललित कलेचे सुद्धा 2 प्रकार परत पडतात. ठीक आहे. म्हणजे 2 परंपरा, प्रकार नको म्हणायला, परंपरा. ललित कला शैलीच्या पण 2 परंपरा. एक आहे ललित लोककला शैली. पहा, लोककला शैली. तर लोककला शैलीबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, जी उत्स्फूर्तपणे लोकांमधूनच निर्माण झालेली असते. त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच ती भाग असते. ती शिकण्यासाठी मोठ्या प्रशिक्षणाची आवश्यकता नसते किंवा त्याच्यासाठी गुरु महागुरूंची आवश्यकता नसते. दररोजची निरीक्षण सर्वसामान्य माणूस करीत असतो, त्याच्यातूनच एकमेकांचं बघून उत्स्फूर्तपणे सगळ्यांच्या सहभागातून, लोकांच्या सहभागातून ही निर्माण झालेली असते. ती सर्वसामान्य लोकांची अभिव्यक्ती असते. फार नियमांचं बंधन या कलेला नसतं, फार काटेकोर नियम
पाळावे लागत नाहीत आणि कुठंतरी खूप एखाद्या शाळा महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये जाऊन तिचं प्रशिक्षणही घ्यावं लागत नाही. ठीक आहे, अशी साधी बाळबोध प्राथमिक स्वरूपातली ही लोककला असते. ठीक आहे, मग लोक ललित कला शैली या संदर्भामध्ये विचार करीत असताना आमचा भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक क्षेत्रात विविधता आहे, बरोबर आहे. भाषा असेल, खानपान असेल, वेशभूषा असेल, संगीत असेल, नृत्य असेल, नाट्य असेल, सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. मग हेही क्षेत्र त्याला पारखं नाही आहे. म्हणजे अंगिक कला या प्रत्येक प्रदेशामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा त्या ठिकाणच्या लोकांनी निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. बघा, भांगडा म्हटलं की आपल्याला पटकन पंजाब डोळ्यासमोर येतो, किंवा पंजाब म्हटला की आपला पटकन भांगडा हा कला प्रकार, नृत्य प्रकार आमच्या डोळ्यासमोर येतो. तसंच मागच्या प्रकरणात, तिसऱ्या प्रकरणात तुम्ही अभ्यासलेलं आहे की जागतिक अमूर्त वारशांच्या यादीमध्ये समाविष्ट असणारी काही नृत्य, नाट्य, संगीत ही कला प्रकार आहेत. जसं राजस्थानचं कालबेलिया हे लोकनृत्य आहे, बरोबर आहे. पश्चिम बंगाल असेल, ओडिसा असेल, या ठिकाणचं छाऊ नृत्य आहे, बरोबर आहे. तसंच रम्मण, गढवाल या परिसरामध्ये रम्मण ही धार्मिक विधिनाट्य परंपरा आहे. ठीक आहे, म्हणजे गढवाल म्हटलं की रम्मण ही विधिनाट्य परंपरा डोळ्यासमोर येते, ते लोकनृत्य आहे. ठीक आहे, कालबेलिया राजस्थान, किंवा राजस्थान म्हटलं की कालबेलिया हे लोकनृत्य प्रकार आमच्या डोळ्यासमोर येतो, किंवा छाऊ नृत्य म्हटलं की पश्चिम बंगाल, ओडिसा आमच्या डोळ्यासमोर येतो. म्हणजे प्रत्येक प्रदेशामध्ये भारताच्या लोकनृत्य, लोकनाट्य, लोकगीत, लोकसंगीत हे त्या त्या ठिकाणच्या लोकांनी निर्माण केलेलं आहे. कारण ते अभिव्यक्तीचं एक माध्यम आहे आणि मनोरंजनाचं सुद्धा ते काय आहे, साधन आहे, माध्यम आहे कला म्हणजे, बरोबर आहे. अभिव्यक्ती, मनोरंजन, कल्पकता, सृजनशीलता, सर्जनशीलता कशामधून दिसून येते, कलांमधून दिसून येते. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बघायचे ललित लोककला शैली. आपल्या पुस्तकामध्ये महाराष्ट्राच्या अनुषंगाने या लोक ललित कला शैलीविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे. पहा, जसं आपण म्हणालो की पंजाबमध्ये भांगडा, किंवा राजस्थानमध्ये कालबेलिया, पश्चिम बंगाल, ओडिसामध्ये छाऊ नृत्य, त्याप्रमाणे आमच्या महाराष्ट्रात खूप मोठी अशी परंपरा आहे या लोक ललित कला शैलीची. प्रत्येक भागामध्ये, क्षेत्रामध्ये, विभागामध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकांनी आपली वेगळीच एक लोक ललित कला निर्माण केलेली आहे. मग कोणकोणत्या लोक ललित कला आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसून येतात तर पहा, आपण जर कोकणात गेलं तर कोळी नृत्य, किंवा कोकणामध्येच आदिवासी बांधवांचं तारपा नृत्य, किंवा कोकणामध्येच दशावतारी नाटकं सादर केली जातात. 6व्या प्रकरणामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. कोकणामधील दशावतारी नाटकं, पोवाडा आहे, किंवा जागर आहे, गोंधळ आहे. साधारणपणे हा एक धार्मिक विधीच मानला जातो. गोंधळ, लग्न झाल्यानंतर देवीचा गोंधळ घातला जातो, जागर केला जातो, बरोबर आहे. गोंधळ आहे, जागर आहे, पोवाडा आहे, दशावतारी नाटकं आहेत, कोळी नृत्य आहे, तारपा नृत्य आहे. ही कशाची उदाहरणं म्हणून आपल्याला घेता येतील, महाराष्ट्रातील विविध त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या कलाकारांकडून किंवा सर्वसामान्य लोकांकडून, कारण हे लोकनृत्यच आहे, बरोबर आहे. आनंदाने, एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने, एखाद्या धार्मिक विधीच्या निमित्ताने ही सादर केली जाणारी कला आहे, ज्यामध्ये सगळ्यांचा समावेश असू शकतो, सगळे ज्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. अशी ही काय आहे, लोक ललित कला शैली. आता पुढचा आपल्याला भाग पाहायचा आहे, परंपरा पाहिजे पुढची. ही लोक कला परंपरा झाली. दुसरी पाहिजे आपल्याला अभिजात. अभिजातची व्याख्या आपल्याला माहिती आहे. अभिजातची संकल्पना आपण पहिल्याच प्रकरणामध्ये स्पष्ट करून घेतलेली आहे. दुसरे अभिजात ललित कला शैली. पहा हिची सुरुवात कशी झाली.
कारण अभिजात म्हटलं की नियम आले, बंधनं आली, सराव आला, शिक्षण आलं, प्रशिक्षण आलं. ठीक आहे, त्याच्यासाठी खूप मोठा वेळ देणं आलं, मेहनत आली जास्त, बरोबर आहे. आणि या सगळ्या गोष्टी सगळेच जण करू शकतात असं नाही, बरोबर आहे. म्हणून अभिजात ललित कला शैली ही जी आहे तिची सुरुवात आमच्याकडं प्राचीन काळापासून झालेली आहे. प्राचीन काळापासून अभिजात लोककला शैलीची परंपरा निर्माण झाली असं आपण का म्हणू शकतो? कारण प्राचीन भारतामध्ये भरतमुनी नावाचे एक विद्वान, त्या भरतमुनींनी नाट्यशास्त्र नावाचा या ललित किंवा अंगिक कलेच्या संदर्भातला एक ग्रंथ लिहिला. नाट्यशास्त्र कोणाचं? भरतमुनीचं. याच्यावर 1 गुणासाठी रिकाम्या जागा किंवा ग्रंथ आणि ग्रंथकार, चौकट पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो. भरतमुनीचं नाट्यशास्त्र. ठीक आहे, या नाट्यशास्त्रामध्ये नाव जरी याला नाट्यशास्त्र दिलेलं असेल तरीही फक्त यामध्ये नाटकाच्या संदर्भातच भरतमुनींनी कलाकारांना मार्गदर्शन केलेलं नाही आहे. नट नटी, अभिनेता अभिनेत्रींना मार्गदर्शन केलं नाही, तर संगीत, नृत्य आणि गायन या संदर्भात सुद्धा खूप खोलवर आणि विस्तारितपणे त्या त्या क्षेत्रातल्या कलाकारांना भरतमुनींनी मार्गदर्शन केलेलं आहे, उलगडा केलेला आहे, उहापोह केलेला आहे, चर्चा केलेली आहे, विचार व्यक्त केलेले आहेत आणि खूप मोलाचं असं कलाकारांना मार्गदर्शन केलेलं आहे, जेणेकरून ही जी ललित कला आहे ती काय व्हावी? लोककलेचं रूप तिचं जाऊन तिला अभिजातता यावी, तिला अभिजातता यावी. ही कला, ललित कला, अभिजात कला होण्यामध्ये यांचं भरतमुनी आणि त्यांच्या नाट्यशास्त्राचं खूप मोठं योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, मग भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये काही नियमांचं पालन करण्यासाठी कलाकारांना मार्गदर्शन केलेले, सूचना केलेली आहे. काही पथ्य पाळायला सांगितलेली आहेत. कुठल्या गोष्टी टाळाव्यात, कुठल्या गोष्टी पाळाव्यात, कुठल्या गोष्टीचं भान कलाकारांनी कला सादर करीत असताना राखलं पाहिजे, मुद्दाम म्हणून कोणत्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत, त्याचं मार्गदर्शन भरतमुनी नाट्यशास्त्रामध्ये करतात. आणि यात नृत्य, नाट्य, गीत गायन किंवा वादन या संदर्भात कलाकार जेव्हा आपली कला सादर करतो, एखादा नर्तक असेल किंवा एखादा नट असेल, नाटक सादर करणारा एखादा गायक असेल, एखादा वादक असेल, त्याच्या कलेमधून, वादकाच्या वादनामधून, गायकाच्या गाण्यामधून, नर्तकाच्या नृत्यामधून आणि नटाच्या नाटकामधून 9 रसांची निर्मिती होऊ शकते असं स्वतः भरतमुनी लिहितात. म्हणजे अभिजात कला जी आहे ती अभिजात कला सादर करणाऱ्या कलाकाराच्या कलेमधून साधारणपणे 9 रसांची निर्मिती होऊ शकते. नवरस जे पाहणारे प्रेक्षक असतात किंवा ऐकणारे श्रोते असतात, त्यांच्यामध्ये 9 रसांची निर्मिती करण्याचं सामर्थ्य या अभिजात ललित किंवा अंगिक कला सादर करणाऱ्या कलाकारामध्ये आणि त्याच्या कलेमध्ये असावं, असतं असं भरतमुनींनी नाट्यशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. मग ते 9 रस कोणते? कारण त्याच्यावर सुद्धा 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे स्पष्ट करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग 9 रस कोणते जे भरतमुनींनी सांगितलेले आहेत? याच्यावरती संकल्पना चित्र 2 गुणांसाठी विचारलं जातं. बघा, शृंगार रस, प्रत्येक वेळी मी रस पुढे लिहिणार नाहीये. रौद्र, हास्य, करुण, वीर, भयानक, बिभत्स, वीर, शांत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे 9 रस हे काय आहेत? 9 रस आहेत. कशाच्या माध्यमातून निर्माण होणारे? कलाकाराच्या कलेमधून निर्माण होणारे. ही मूलभूत संकल्पना आहे. अभिजात ललित कलेच्या
मुळाशी असणारी. ठीक आहे, तर याच्यावरती 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे पूर्ण करा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे जाऊया आपण. पहा, आता या ज्या अभिजात ललित कला आहेत, या ललित कला सादर करणारे जे कलाकार आहेत त्या कलाकारांनी घराणे निर्माण केले. प्रत्येक घराण्याची ती ललित कला सादर करण्याची, मग ललित नृत्य असेल, ललित गायन असेल, ललित वादन असेल, ती कला सादर करण्याची एक विशिष्ट शैली त्यांनी निर्माण केली. त्या घराण्याचं नाव घेतल्यानंतर त्या घराण्याशी संबंधित, त्या घराण्यातून प्रशिक्षण घेऊन निघणारे जे कलाकार असतात ते कशा पद्धतीची कला सादर करणार आहेत त्याचे एक चित्र प्रेक्षकांच्या, श्रोत्यांच्या, त्यांच्या अनुयायांच्या, तुमच्या भाषेमध्ये फॅन असं म्हणतात त्याला, त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे प्रत्येक घराण्याची वैशिष्ट्यपूर्ण अशी कला सादरीकरणाची एक शैली, पद्धत त्या घराण्यांनी निर्माण केलेली असते. मग ती कोणत्याही कलेच्या संदर्भात असेल, ललित कलेच्या अनुषंगाने, नृत्य, नाट्य, गायन, वादन याच्या अनुषंगाने, आणि त्यातूनच निर्माण झालं ते शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य. कारण अभिजात कला कोणती असो त्याच्या पाठीमागे एक शास्त्र असतं. शास्त्राशिवाय त्या कलेची कल्पना होऊ शकत नाही. म्हणून अभिजात कलेतून शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय गायन असेल, अशा शास्त्रोक्त पद्धतीनं कला सादरीकरणाच्या एक परंपरेला सुरुवात झाली. त्यात शास्त्रीय गायनाच्या 2 पद्धती निर्माण झाल्या. एक हिंदुस्थानी संगीत किंवा हिंदुस्थानी गायन, आणि दुसरे कर्नाटकी गायन. शास्त्रीय गायनाच्या 2 प्रमुख पद्धती, एक हिंदुस्थानी गायन आणि एक कर्नाटकी गायन, किंवा हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत. संगीत आणि गायन यांना वेगवेगळं करता येत नाही, त्यांचा मिलाप केल्यानंतरच सुंदर कलाकार सादर करू शकतात. ठीक आहे, तर याच्यातून आणखी त्या क्षेत्रामध्ये शास्त्रीय नृत्याच्या काही शैली निर्माण झालेल्या आहेत, ज्याच्यावरती आपल्याला 2 गुणांसाठी परत संकल्पना चित्राद्वारे पूर्ण करा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, शास्त्रीय नृत्य त्या भागामध्ये तिथल्या कलाकारांनी त्याला जन्म दिलेला आहे. ठीक आहे, मग उत्तर भारतातलं जे शास्त्रीय नृत्य आहे त्याचं नाव कथक. हे तुम्हाला पाठच करावं लागेल मुलांनो, पोपटासारखं पाठ करावं लागणार आहे तरच येईल. उत्तर भारतातील कथक. दुसरं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधील शास्त्रीय नृत्य, अभिजात नृत्य म्हणजे लावणी. त्यानंतर ओरिसा आहे किंवा ओडिशा किंवा ओरिसा, त्या प्रदेशाचंच नाव आहे त्या नृत्यशैलीला, ओडिसी. त्याच्या पुढे आहे आंध्र प्रदेश, तिथला शास्त्रीय नृत्य प्रकार आहे कुचिपुडी. तमिळनाडू आहे, तमिळनाडू मधला शास्त्रीय नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम. आणि केरळ आहे, केरळमध्ये मोहिनी अट्टम किंवा कथकली. कथकली म्हणजे कथा सांगणे, पुराणातल्या कथा सांगणे, नृत्य सादर करत करत या सगळ्या प्रकारामध्ये साधारणपणे शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय गायन आणि नाट्य यांचा सुंदर मिलाप झाल्याशिवाय ही कला सादर करता येत नाही. ठीक आहे, म्हणजे या सगळ्यांचा मेळ त्या ठिकाणी झालेला असतो. जरी शास्त्रीय नृत्य असं जरी म्हणत असू आपण, कथक शास्त्रीय नृत्य, तर त्या नृत्यामध्ये संगीत असतं, गीत असतं आणि नाट्य पण असतं नृत्यासोबत. या सगळ्यांचा सुंदर असा मिलाप झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, म्हणजे याच्यावरती 2 गुणांसाठी संकल्पना चित्राद्वारे पूर्ण करा, स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला
विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर शास्त्रीय नृत्याचे हे आपल्या भारतामध्ये विविध प्रदेशामध्ये तिथल्या कलाकारांनी निर्माण केलेले प्रकार आपल्या लक्षात आले असते. यासोबत या भारतीय कलांचा विकास व्हावा, ती कला जास्तीत जास्त तिचा प्रसार व्हावा, यासाठी सामान्य लोकांनी सुद्धा तिला आपलंसं करावं, यासाठी म्हणून वेळोवेळी प्रयत्न केले जातात. मग संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात, नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात, वादनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. जसं आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं असेल तर एक प्रसिद्ध असा कार्यक्रम पुणे या ठिकाणी सादर केला जातो दरवर्षी हिवाळ्यामध्ये. सवाई गंधर्व संगीत महोत्सव असतो. त्या ठिकाणी एकापेक्षा एक दिग्गज असे गायक संगीतकार एकत्र आलेले असतात. 2-3 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. म्हणजे अशा ठिकठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम सादर केले जातात. फेस्टिवल त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती त्या शहरामध्ये सादर केले जातात. पुणे फेस्टिवल असेल किंवा इतरही ठिकाणी वेरूळ महोत्सव असेल, अशा विविध ठिकाणी ही कला विकास पावावी, ती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी म्हणून तिचा प्रसार व्हावा, ती टिकावी, ती समृद्ध व्हावी, यासाठी म्हणून प्रयत्न कलाकारांमार्फत, शासनामार्फत, प्रशासनामार्फत वेळोवेळी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे होत असताना भारतीय कलांचा इतिहास आपण बघतोय ना, भारतीय कलांमध्ये अनेक पाश्चात्य कलासुद्धा मिसळल्या आणि त्याच्यातून एक नवीनच शैली निर्माण झाली. जसं उदय शंकर या गायकाने, संगीतकाराने आणि नर्तकाने एक नवीनच शैली निर्माण केली. म्हणजे पाश्चात्य नाट्य परंपरा आणि भारतीय संगीत यांचा सुंदर मिलाप करून एक नवीनच नृत्य नाट्य संगीत शैली उदय शंकर यांनी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतीय कलांचा जो इतिहास आहे तो खूप प्राचीन आहे आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल पण होत गेलेले आहेत आणि ती जास्तीत जास्त बदल, या अर्थाने ती जास्तीत जास्त समृद्ध बनत गेलेली आहे. काही मिश्र कला प्रकार सुद्धा निर्माण झाले, कारण ज्या संस्कृतीमधलं चांगलं ते स्वीकारण्याचा प्रयत्न नेहमीच भारतीयांनी केलेला आहे. तुमच्या पुस्तकामध्ये यासोबतच एक चौकट दिलेली मुलांना, म्हणजे नेहमी कलाकारांमुळेच कला जगली तगली असं नाही, ती वाढली असं नाही. कधी कधी कलेला त्या काळामध्ये राजे लोकांनी जो राजाश्रय दिला त्याच्यामुळं सुद्धा ती जास्त भरभराटीला आली, ती जास्त कलाकारांना समृद्ध करता आली. ते राजे पण होते जे स्वतः कलाकार होते, त्यांना कलेची आवड होती, विद्वान होते. ठीक आहे. अशाच एका शासकाचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि त्या शासकाचं नाव म्हणजे विजापूरचा इब्राहिम आदिलशहा. इब्राहिम आदिलशहा दुसरा. यानं किताब ए नवरस, किताब ए नवरस हे पर्शियन भाषेमध्ये, फारसी भाषेमध्ये एक पुस्तक लिहिलं. हा काव्य ग्रंथ आहे बरं का, आणि संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इब्राहिम आदिलशहा हा जो शासक होता, हा जो सुलतान होता विजापूरचा, हा स्वतः विद्वान आहे. त्याला गीत संगीत नाट्याची आवड आहे आणि किताब ए नवरस हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये म्हणजे तो धर्मनिरपेक्ष होता, सर्व धर्म समभाव मानणारा होता, हे दाखवणारं त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. कारण त्या मुखपृष्ठावरती 2 ओळी, दोहे असे लिहिलेले. त्याचा अर्थ मराठीमध्ये असा आहे, आपल्या पुस्तकात दिलाय की हे माते सरस्वती, तू जगज्योती आहेस, सर्वगुणी आहेस आणि तुझी कृपा जर या इब्राहिमवर राहिली तर हे जे नवरसांचं गीत आहे, हे जे नवरसांचं हे पुस्तक आहे ते काय होईल, युगानुयुग हे संजीवन म्हणून, अमर म्हणून राहील, जिवंत राहील, असं इब्राहिम म्हणतोय. म्हणजे बघा
मुस्लिम शासक आहे, पण धर्मनिरपेक्ष आहे. कारण सरस्वती मातेला तो प्रार्थना करतोय, तिच्याकडून आशीर्वचन मागतोय आणि ते मुखपृष्ठावर त्यानं लिहिलेलं आहे किताबे नवरसच्या. आणि हे जे पुस्तक आहे ते मूळ पर्शियन भाषेत आहे, पण मराठीमध्ये त्याचा अनुवाद केला, त्याचं संपादन केलं ते अरुण प्रभुणे यांनी. डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी. आणि त्यामुळं आपल्याला यातली माहिती समजायला सोपं झालं अरुण प्रभुणेंच्या संपादन कार्यामुळं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने भारतीय कलांचा इतिहास प्राचीन काळापासून ते आज तागायत आपल्याकडं होत राहिलेला आहे आणि ही कला समृद्ध आणि भरभराट तिची होत राहिलेली आपल्याला दिसून येते. तर पुढच्या तासिकेला आपण भारतीय कलांचा व्यावसायिक दृष्टिकोनातून कसा उपयोग आपण करून घेऊ शकतो त्या संदर्भातलं मार्गदर्शन जे आपल्या पुस्तकात आपल्याला केलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.